मित्रांनो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू शेवाळे आहेत. बापू नमस्ते. नमस्कार. आणि तुमचं प्रथमतः अभिनंदन बापू. हिंद केसरीचा फायनलचा गुलाल तुम्हाला भेटला आहे. फायनलची तुम्ही मानकरी ठरला आहे. मित्रांनो, छोटा अर्जुन आणि त्याच्या समवेत कंदूरकरांचा राजा पळाला. मला वाटतं सेमी क्रमांक 12 मध्ये पळाला तुम्ही. आणि तास किती होतं? 9 मध्ये. अतिशय सुंदर गाडी पळाली. बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं छोट्या अर्जुनच्या विषयी. तर बापू, आपल्या नेहमी बाईट होत राहतात, कंटिन्यू हा गुलाला ते त्याच्या आतापर्यंत 1 नंबर किती झाले? 6 1 नंबर झाले. 6. आणि तुमची खरेदी कधी कुठली आणि कधीची? श्रीनाथ क्रेसीच्या टायमिंगला हे आपल्याला 2000 घेऊन दिलं तिकडून. बरं, तिकडचं आहे. हां, बरं. आणि तवा आणल्यापासून किती फायनल आहेत? 1 नंबरच्या 6 आहेत, 2 नंबरच्या 3 आहेत हां. आणि असं फायनलला राहिलेला आहे 2-3 वेळा. हा, पुढं कडेला गाडी लागली तर. बरं. हां. आणि आज राजाबरोबर कसं काय पायरा केला? हे आमचे दाजी आहेत बाप्पू आंबेकर. बरं ते म्हणले मी एक पायरा करतो त्या बाईला संग पळा तुम्ही. बरं. मग त्यांनी आजचं नियोजन केलं. तुम्हाला पायरा माहीतच नव्हता का? नाही, मला माहित होता. हां. म्हणले त्या बाईला संग पळा तुम्ही, राहणार म्हणजे राहणार 100% त्यांनी गॅरंटी देऊन सांगितली होती. बापू, किती वर्षाचा तुमचा नाद आहे हा बैलगाडी? नाद आमचा आजोबा वडील चुलते, हां. त्यांच्यानंतर आता आम्ही दोघं भाऊ आमचे मामा आहेत. हां. आम्ही जोपासतो. ह्या जवळपास म्हणजे 3 पिढ्यांचा आहे. 3 पिढ्यांचं नाद. 3 पिढ्यांच्या नादात हिंद केसरीचा गुलाल भेटला होता का? नाही नाही भेटला कधी. नक्की का? म्हणजे माहिती नाही, आहे? नाही. पहिल्यांदाच ना? कसा आनंद आहे काय? खूप आनंद आहे. लय संघर्ष केलेला आहे. हां, त्या संघर्षाचं देवाने चांगल्या प्रकारे फळ दिलं. चांगलं. आणि नंदी पण चांगला होता. हो. पैरेकरी पण चांगले भेटले तुम्हाला. तर काय असा कसा आनंद आहे? गावातनं फोन बिन सुरू झाले का? चालू झालं आता, मोबाईल झालाय स्विच ऑफ. हां, ते आमच्या भावाला येतं नाही का? भावाला फोन चालूच आहेत. आणि काय आता ट्रेंडिंगचा विषय होऊन गेला सगळा. नाही, या मैदानात राहणं गरजेचंच आहे. नाव नाही का, नावाचं गावाचं मैदान, ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान. हां. तिथं राहणं कोणत्या बी बैलगाडी मालकाला राहूच नाही का. फायनलचा काय नशिबाचा भाग असेल तसं होईल तसं होईल. पण आज गुलाल भेटला हे महत्वाचं आहे. कारण मित्रांनो, हे वाक्य का मी वापरतोय तर आपली फायनलच्या अगोदर बाईट होती, त्यामुळे हे वाक्य आम्ही वापरतोय. समजून घ्या तुम्ही. आणि फायनल झाल्यानंतर कळतंच आपल्याला किती नंबर झाला आहे, पहिला झाला आहे का किती झाला आहे, त्यानंतर कळतच असतं. बापू, किती दिवस मैदानात नव्हता तुम्ही? मैदानात मी याला 10 दिवसाशिवाय काढत नाही. बरं, 10 दिवस काढत नव्हता. हां. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात आत्ताच ह्याच्या अगोदरचं मैदान कुठलं होतं? ह्याच्या अगोदरचं दुधबावीला 1 नंबर केला. दुधबावीला 1 नंबर केला. कुणाबरोबर पळाला? ते आमचे संतोष मुडके, त्यांच्या पैंजण संघ. पहिलं सांग. मला वाटतं आदतचं मैदान का? हां, आदतचं मैदान. उराडीची फाटी. हो. म्हणजे घरातले गाडीच पळाली होती. घरचीच गाडी पळाली तिथे. मित्रांनो, पैंजण तर तुम्हाला माहिती आहे, प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच संतोष शेट मोडक यांच्या पैंजण बरोबर पळाली होती. तो पण सुंदर असा पळतो अतिशय. आणि त्यानंतर बघा, म्हणजे बराच गॅप पडला. नाही, त्याला फेरं वगैरे मध्ये फेरं किती काढलं? 2 फेरं काढलं त्याला. बरं. हा हिंद केसरीचा गुलाल म्हणजे काय आता कोणाला समर्पित करणार? हे आमची सगळी टीम हां, त्यांना सगळ्यांना समर्पित करतो. आणि खरेदी किती रुपयाची होती? ही खरेदी 270 घेतली होती. बारीक बच्चा होता लय. लय बच्चा. म्हणजे त्याला तुम्हीच आकार दिला, त्याला चिखल्याचा गोळाला तुम्हीच तयार केले. हो. म्हणजे नुसतं फक्त शर्यतीला पळवायचं म्हणून आणला होता? हा, घेतलं. ते एक आमचे मित्र आहे तिकडे, म्हणले घ्या, हे नाव करीन तुमचं. बरं. आणि आपली सांभाळणी सगळं व्यवस्थित असल्यामुळं त्याला सगळं टाइम टू टाइम काय नाही ते सगळं नाही का. बरं. त्यामुळं असते नाही सांभाळणी करून दिलं. तुम्ही त्याला तयार केला, पहिलवान तयार केला. केला. आणि त्याने आज तुम्हाला तो किताब पटकून दिलाय. हो. बरं, चालते. तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा फायनलसाठी.